राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, तुमच्या तळपायापासून तर डोक्यापर्यंत आपल्या शरीरात जेवढे हाडं आहेत ना, ते जर हाडं व्यवस्थित ठेवायचे असतील, ठिसूळ हाडं होऊन द्यायचे नसतील, मंडळी तुम्हाला भाजी दिसत असेल, भाजीला बघू शकता किती प्रचंड असे काटे आहेत. ही जी काटेमाटाची भाजी आहे ना, हिच्या पानाची भाजी खूप चविष्ट होते. पण आपल्याला आहे ना, आज ह्या काड्याची भाजी बनवायची आहे. कारण की या काड्यामध्ये प्रचंड गर असतो आणि हा जर गर आपल्या पोटामध्ये गेला तर आपले ठिसूळ हाडे मजबूत होतात आणि आपले ठिसूळ हाडे भरून येतात. आणि रानभाज्या ह्या आपण खाल्ल्याच पाहिजे. रानभाज्यामुळं काय होतं, आपलं पोट साफ होतं, रक्त शुद्ध राहतं. आणि ह्या रानभाज्याचे फायदे काय असतात, ह्या रानभाज्यावर औषध फवारणी केलेली नसते. म्हणून ह्या रानभाज्या आहे ना, आपल्या शरीरासाठी फार म्हणजे फार आयुर्वेदिक असतात. भरपूर अशी भाजी घेऊया. हा हिरवा माठ आहे आणि हा लाल माठ आहे. लाल माठ सुद्धा चविष्ट असतो, हिरवा माठ पण चविष्ट असतो. म्हणजे हे दोन प्रकारचे माठ आहेत ना, ते समप्रमाणात असतात. आणि काय होतं, भरपूर शेतकरी आहे ना, ह्या काटे माठाला आहे ना उपटून शेताच्या बांधावर फेकून देतात. त्यांना काही ह्या काटे माठाची भाजी होती म्हणून माहीत नसतं. पण तुमचा पांडुरंग दादा नेहमी तुम्हाला आयुर्वेदिक भाज्यांचे महत्त्व आणि आयुर्वेदिक भाज्यांचे फायदे सांगत असतो. तुम्ही काय करा, हा जो काटेमाटा आहे ना, याच्या पानाची भाजी बनवा आणि याच्या काड्याची भाजी नक्की म्हणजे नक्की बनवा. आणि आजचा मंडळी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. हे काटेमाट आहे ना, याच्यामध्ये चोपडा माठ पण असतो. आणि खरोखर या भाजीचा उपयोग आहे ना, आपले ठिसूळ हाडे भरण्यासाठी नित्यनेमाने केला जातो. जुने माणसं सांगतात, जसं की आजी आजोबा पणजोबा यांची आवडती भाजी होती ही काटेमाटाची भाजी. जुने लोक आहे ना, ह्या भाजीचं भरपूर सेवन करायचे. आपण अशा आयुर्वेदिक रानभाज्या विसरलो आहोत. ह्या रानभाज्या आहे ना, पावसाळ्यामध्ये भरपूर उगतात. आणि ज्या शेतामध्ये पाणी असतं ना, त्या शेतामध्ये तर भरपूर ह्या रानभाज्या उगतच असतात 12 महिने. मंडळी बघू शकता, आपण अशी भरपूर भाजी घेतलेली आहे. आणि आता ही भाजी आहे ना, आपली भरपूर होईल. मी काटे काढून घेते ना याचे. बरं बरं. काटेमाटाची भाजी म्हटलं ना, एक दोन जणांचं कामच असतं, किचकट काम असतं नाही का, हो, काटे भरपूर असतात त्याला. जपून. याच्या कवळ्या कवळ्या पानाची पण खूप छान भाजी होती बरं का. चवदार लागती भाजी खायला. आपण शेवग्याच्या शेंगा कशा कट करतो तशाच कट करून घ्यायचे. हा. आणि आपण काय करू भाग्यश्री, याच्यात आहे ना पानं भरपूर घेऊ, म्हणजे आपल्या भाजीची चव दुप्पट वाढन. हो, हे चोपड्या माठाचं झाड आहे. याला काटे नसतात हो, नाही का? याला अजिबात काटा नाही. आणि ही कवळी कवळी असते ना भाजी, खूप छान लागते खायला. ही भाजी ओळखायला खूप सोपी आहे. भरपूर काटे असतात नाही हो, का? भरपूर काटे असतात आणि कुठं पण उगती. जपून. लय डेंजर काटेने आग होती बरं का या. हो, टोचले दुखते. हो, काटाच निघत नाही लवकर मग. आणि काही लय अवघड नाही, फक्त अशा वस्तू ठेवायच्या. चांगल्या कवळ्या कवळ्या काड्या असतात, निब्बर काड्या नसतात या. हा. आणि याच्यामध्ये गर किती असतो भाग्यश्री? हो, हा गरज खूप टेस्टी लागतो खाण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. इतकी काय खमंग आणि स्वादिष्ट भाजी होणार आहे ना आपली, शेवग्याच्या शेंगापेक्षा दुप्पट छान. झाल्या काड्या एवढ्या, बस आपण पानं घेऊ आता. हो, पानं घेते थोडे. मस्त आहेत कवळे कवळे आणि भाजीला अजिबात फवारा मारलेला नाही, त्याच्यामुळं भाजी खायला छानच लागती. एवढ्या पुष्कळ होतील ना. हो, भरपूर झाल्या. याच्यात टाकूया पानं. बघू शकता, ह्या अशा काड्या घेतलेल्या आहेत आपण. हा असतो काटेमाठ. लांब अशी शिंडी आलेली आहे त्याला, दिसतंय ना. हो, खूपच छान. हो, भरपूर बी आलंय त्याला आता. हे काय, उन्हाळा आहे ना, ऊन पडतंय ना, हो. म्हणून भरपूर असं बिया आहे त्याला. पानं पण धुवून घ्यायचे. शेंगदाणे भाजून घेऊ थोडेसे अगोदर. शेंगदाणे भाजून झाले चांगले. आता हे शिजून द्यायचं 5 मिनटं. आपली भाजी शिजूपर्यंत आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेऊ. टोमॅटो धुवून घेतलेले आहेत.
आपण शेंगदाणे लसूण बारीक करून घेऊ. अशा पद्धतीने आपण कुटून घेतलाय. पाणी बरोबर आटून गेलं भाग्यश्री. हो, सगळं पाणी आटत आलंय. कशी मस्त शिजली पा. वा वा वा, आणि सुगंध तर किती छान आलाय. हो, मंडळी, हेच वैशिष्ट्य असतं रानभाज्याचं. पाणी एवढं घ्यायचं आहे आपल्याला, ते पाणी ह्या भाजीमध्येच मुरलं पाहिजे. आपण परत कढई ठेवून घेतली आणि कढई गरम पण झाली. तेल टाकून घेऊ. तेल कडकडीत गरम झालंय. चमचाभर मोहरी टाकून घेऊ. कांदा टाकून घेऊ. कांदा मस्त परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतलाय. आपण याच्यामध्ये तिखट टाकून घेऊ. लाल मिरची पावडर टाकली 2 चमचे. तर आपल्याला लाल तिखटच टाकायचंय. तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल ना, ती पण चालती. याच्यामध्ये टाकून घेऊ टोमॅटो चिरून घेतलेला. थोडीशी कोथिंबीर आपण थोडी ठेवलेली आहे नंतर टाकायला. सगळे मसाले छान असे परतले तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शिजून घेतलेली भाजी टाकून देऊ. भाजीला मीठ टाकून घेऊ. मस्त अशी भाजी परतून घ्यायची. कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आपली खाण्यासाठी. आपण आता सगळा जाळ कमी करू. थोडीशी कोथिंबीर अगोदर टाकली आणि नंतर पण टाकायला ठेवलेली आहे थोडीशी. चवीला छान लागते मग. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. दिसती ना छान. हो, खूपच छान. असा सुगंध पण छान सुटलाय बरं का भाजीचा. आपण कढई खाली उतरून घेऊ. देऊ का हो तुम्हाला जेवायला? हो, घ्या आपल्या भाजीची चव. मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, भाग्यश्रीने आणि मी भरपूर अशी कष्टाने भाजी बनवलेली आहे. तर तुम्ही आठवणीने जेवायला. आपण आपल्या भाजीची चव बघू कशी झाली. तर या मंडळी जेवायला. भाजी गरमच आहे. चवदार झाली ना हो? खूपच छान. मस्त झाली. आता ह्या काड्या कशा खायच्या तुम्हाला सांगतो. शेवग्याची शेंगा असती ना, त्याच्या 3 पट ह्या काड्या छान लागतात खाण्यासाठी. वा वा वा. आणि शेवग्याच्या शेंगापेक्षा 3 पट गर असतो ह्या शेंगामध्ये. आपल्याला हा असा गर खायचा आहे. भाग्यश्री, भाजी खूपच छान. आणि मंडळी, खरोखर भाजी अप्रतिम भाजी झालेली आहे. तर चला आता पोटभर जेवण करतो. तर चला मंडळी, तुम्हाला आजच्या काठेमाठाच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि आपला व्हिडिओ आहे ना, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे भरपूर जणांना ही काठेमाठाची भाजी माहीत होईल. ती कशी बनवतात ती माहीत होईल. पानाची भाजीसुद्धा होते आणि पानापेक्षा ह्या काठेमाठाच्या
काड्यांची भाजी होते हे सर्वांना माहीत होईल. आणि मंडळी तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही जर आपल्या गावची चव या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल ना, तर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, पुन्हा आपण अशा नवीन एखाद्या आयुर्वेदिक रानभाजीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.